तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। नांदगाव शहरात मोठा धोका। शाकांबरी नदीवरील शनी मंदिर स्मशानभूमी पुलाला तडे जाण्याची दाट शक्यता। शनी पुलाखालून शेकडो ट्रॅक्टरची वाळू वाहतूक, लाखोंचा अवैध उपसा, प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष। महसूल यंत्रणेच्या आशीर्वादाने वाळू माफियांचा राजरोसपणा, नांदगावकरांच्या जीवाशी खेळ। नांदगाव शहरातून एक अत्यंत गंभीर, धक्कादायक आणि संतापजनक वास्तव समोर येत आहे। शाकांबरी नदीवरील शनी मंदिर स्मशानभूमीकडे जाणारा ऐतिहासिक पूल आज मोठ्या धोक्याच्या छायेखाली सापडलेला आहे। या पुलाखालून दररोज शेकडो ट्रॅक्टरद्वारे लाखो रुपयांची वाळू माफियांकडून बिनधास्तपणे उपसली जात आहे। विशेष म्हणजे हा पूल 8 गाळे असलेला मजबूत आणि सुसज्ज रचनेचा असून मात्र आज याच भक्कम स्ट्रक्चरला तडे जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। प्रश्न गंभीर आहेत। पुलाखालून वाळू उपसा सुरू असताना महसूल विभाग, तहसीलदार कार्यालय झोपेत आहे की जाणून बुजून डोळे झाक करत आहेत? चिरीबिरी देऊन वाळू माफियांना मोकळे रान दिले आहे का? नैसर्गिक आपत्ती ओढवली तर या पुलाची जबाबदारी कोण घेणार? हा पूल केवळ रस्ता नाही, तो नांदगाव शहराची सार्वजनिक मालमत्ता आहे आणि त्या संपत्तीची उघडपणे लूट सुरू आहे। नांदगावकरांच्या जीवाशी खेळ सुरू असताना प्रशासनाची ही शांतता अनेक वाळू माफियांचा जन्म देत आहे। थेट इशारा, जर वेळीच कारवाई झाली नाही तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। आज वाळू माफिया, उद्या पूल कोसळला आणि मग जबाबदार कोण? ही सर्व दृश्ये, पुरावे आणि वास्तव नांदगाव शहरातील N753 नॅशनल महामार्ग असून पानेवाडी येथील पेट्रोल डिझेलचे हजारो टँकर रोज याच पुलावरून वाहत असतात। कॅमेरामन विजय भावसार, नांदगाव। संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक।